त्याला अचानक 10 वर्षांनी मनीषाने ते समोर पाहिलं. तिच्यासमोर तो हॉस्पिटलमध्ये निपचिप पडलेला होता. त्याचा चेहरा तिने पाहिला. तिला कसं तरीच झालं. त्याला काय झालं असेल? ती खूप घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती. अश्रू काही केल्या थांबेना. तेवढ्यात पाठीमागून तिला कोणीतरी हात लावला. काय झालं मनू? विवेक, तिचे मिस्टर तिला विचारत होते. तिने अश्रू पुसले. स्वतःला सावरलं. त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं, मनू, आर यू ओके? हो, मी ओके आहे. तो तिला समजावतो. अशा केसेस रोजच येतात मनू, तुला माहीत आहे ना? पण आज काय झालं तुला? तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजतलं की ही खूप घाबरली आहे. तोच तिला जवळ घेतो. ती सावरते स्वतःला, शांत बसते. विवेक त्याच्या कामाला निघून जातो. ती भूतकाळात हरवून जाते. कॉलेजचा पहिला दिवस मनीषा अजूनही आठवतो. पल्लवी आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याला शिकायला रोज जात होत्या. मनीषा गावातील श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या. 2 भावांमध्ये सर्वात लहान. त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचा खूप लाड करायचे. आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. पंचक्रोशीत त्यांची चांगलीच ओळख होती. राजकारणात नावाजलेलं नाव. गावचा कारभारही तेच बघायचे. त्यांचा मोठा वाडा होता. रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाड्यावर यायचे. त्या काळातही मनीषाने खूप शिकावं आणि मोठं व्हावं तिच्या आबासाहेबांना वाटायचं. घरी सगळं नोकर माणसं ठेवली होती. कॉलेजचा पहिला दिवस मनीषा आणि पल्लवी सोबत निघाल्या. तिला लांब बसमध्ये एक मुलगा चढला आणि त्याच्या समोरच्या सीटवर बसला. तिचा आणि त्याची मध्येच नजरानजर होत होती. कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्याच वर्गात बसलेला दिसला. तिला तो खूप आवडला होता. मनीषाला समजत नव्हतं की आपल्याला असं का होतंय. रोजच बसने तिला तो भेटायचा. रोजच त्यांची नजरानजर व्हायची. आता तोही मनीषाला बघायला लागला होता. पण त्याचा मित्र भूषण गावातीलच मुलगा. त्याला मनीषा चांगलंच ओळखत होती. त्याने त्याला सदानंद नावाने हाक मारली तेव्हा तिला त्याचं नाव समजलं. रोजच दोघांची भेट व्हायची, पण अजून बोलणं झालेलं नव्हतं. त्या काळात तर मोबाईलही नव्हता. मुलं जास्त मुलींशी बोलत नव्हती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण त्यांना समजत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. कॉलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचे, पण बोलायला दोघेही घाबरायचे. 6 महिने निघून गेले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस सदानंद आजारी असल्यामुळे आलाच नाही. तेव्हा मनीषाला कॉलेजला जायलाच नको वाटत होतं. तेव्हा पल्लवीच्या हे नजरेतून सुटलं नाही. तिने विचारलं, मनू, तू त्या सदानंदाच्या प्रेमात तर नाहीस ना पडली? मनीषा, नाही ग, काहीतरीच काय बोलते. पल्लवी, नाही ग मनू, तुला सहज विचारलं ग. तो खूप चांगला मुलगा आहे, पण त्याला तुझे आबासाहेब कसे आहेत माहीत आहे ना? मनीषा, हो ग, मला माहीत आहे. मी नाही असं काही वागणार. आणि तू जरा हळू बोल ना, कुणी ऐकलं तर? आपल्या दोघींची काही खैर नाही. पल्लवी, ही आपल्याला कुणाची टाप आहे का बोलायची? मनीषा, तेही खरं आहे म्हणा. आबासाहेबांना खूप लोक घाबरतात, तर आपल्याला नाही कुणी बोलायची हिंमत करणार. मनीषा कॉलेजमध्ये पोहोचली, पण तिचं मन लागत नव्हतं. तिला पहिल्यांदा सदानंदाची खूप काळजी वाटत होती. तो का आला नसेल? ठीक तर असेल ना? बसमध्येही तिला चुकल्यासारखेच होतं. पण विचारायचं कुणाला त्याच्याविषयी? तेव्हा ही हिंमत करून सदानंदाचा मित्र भूषणला विचारते, सदानंद का नाही आला आज कॉलेजला? त्याने सांगितलं की अगं तो आजारी आहे. तिला आता अजून काळजी वाटत होती. तो आणि ती एकाच गावात राहत होती, पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती. 2-3 दिवसांनी तिला कॉलेजमध्ये सदानंद दिसला. तो खूप हँडसम दिसत होता. आज त्याने फिकट निळ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. दिसायला तो भारीच होता. मनीषाला तो खूप आवडत होता, पण तिने कधी कुणाला सांगितलं नाही. पण काही म्हणा, तो आज तिच्या नजरेसमोर होता. तिला मनाला बरं वाटलं. त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं. तिला खूप छान वाटलं. त्या दिवशी त्यांचं कॉलेज सुटलं. पहिल्यांदा तिने सदानंदाने आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून ती थांबली. ती आज एकटीच होती. पल्लवी आलेली नव्हती. तिला मनातून थोडी भीती वाटली. सदानंदने मनीषाकडून नोट्स घेतले. उद्या परत येतो असं सांगितलं. तेव्हा प्रथम ते दोघे बोलले. मनीषा त्याला त्याच्याविषयी विचारत होती. त्याने तिला सगळं सांगितलं. ते दोघे बसस्टॉपपर्यंत सोबत चालत होते. तीही तिच्याविषयी सांगू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, तुम्हाला कोण ओळखत नाही गावात? मला तुमच्याबद्दल माहिती आहे. तेव्हा मनीषाने त्याला म्हणाला, तू मनीषा म्हटलं तरी चालेल मग. इतक्या दिवसांपासून सदानंद मनीषाला बोलायला घाबरत होता. ती त्याला आवडली होती, पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं.
दोघांची हळूहळू मैत्री बहरत होती. दोघेही बोलल्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. सदानंद मनीषाची जपून बोलायचा, कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कोणी ऐकलं तरी मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते. त्याचं मनीषावर प्रेम करत होता. त्यांची मैत्री आहे ना, तेच त्यांच्यासाठी खूप होतं. सदानंद आपल्या आईसोबत गावातच राहायचा. त्याची आई शेतातील काम करायची आणि तोही आईला कॉलेज सुटल्यानंतर काम करून मदत करायचा. सदानंद खूप हुशार होता. त्याचे वडील तो लहान असतानाच गेले होते. तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता. चांगलं शिकून नोकरीला लागायचं आणि आईला सांभाळायचं असं त्याचं स्वप्न होतं. तो खूप मन लावून अभ्यास करायचा. परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत. कुठल्याही मुलीकडे न बघणारा, मुलींचा आदर करणारा होता. नाटकात भाग घ्यायचा आणि खेळातही तो खूप पुढे होता. म्हणूनच मनीषाला तो खूप आवडायचा. सदानंद होताच तसा. असा कुणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. मनीषा, त्याचा स्वभाव, मन आणि विचार तिला खूप आवडायचे. तिने त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती. मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना कळलं देखील नाही. मनीषा खूप घाबरत होती की आबासाहेबांना जर काही कळालं की मी त्या मुलाच्या प्रेमात वगैरे आहे, त्यांच्याशी बोलते, भेटते, तर सदानंदला काहीही करतील. एकतर ते दोघे मायलेके कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे सदानंदाचं स्वप्न अपूर्ण नको राहायला, असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. मनीषा सदानंदशी फार कमी बोलायची. ती त्याला टाळू लागली होती. बसमध्ये किंवा कॉलेजमध्ये तो समोर असला की ती दुसरीकडेच पाहायची. सदानंदला हे समजलं होतं. तोही यावरून काही बोलला नाही. त्याचं प्रेम होतं, पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती. तो काही बोलत नाही. असेच दिवसामागून दिवस जातात. कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. तेव्हा पहिल्यांदा मनीषाने साडी नेसली होती. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. केस मोकळे सोडले होते. अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आज सगळ्यांची दृष्ट तिच्यावर होती, पण मनीषा कुणाला भाव देत नव्हती. ती मुलांशी बोलत नसे. सदानंद आज तिच्यातच हरवून गेला होता. हे त्याचा मित्र भूषणने पाहिलं. तेव्हा त्याने त्याला विचारलं, तुला मनीषा आवडते का सदा? तेव्हा सदानंदने सांगितलं की भूषण, हो, मला मनीषा फार आवडते. माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे यार, मग सांग ना तिला. जाऊन रोजच बघत असतो. ती दिसली नाही की कासावीस होतोस. किती प्रेम करतो रे तिच्यावर. अरे मग एकदा तुझ्या मनातील भावना तिला सांग ना. सदानंद, भूषण, तुला सोपं वाटतं का रे? मला नाही जमायचं हे प्रेमाचं वगैरे तिला सांगणं. आणि तशी ती कुठे आणि मी कुठे? आमच्या दोघांत जमीन आसमानचा फरक आहे वेड्या. मग तूच सांग, कसं मी तिला सांगणार? भूषण, सदा, अरे वेड्या, प्रेम हे प्रेम असतं. प्रेम ही सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून नाही होत रे. सदानंद, तुझं बरोबर आहे, पण नको आहे यार. माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही. भूषण, अरे वेड्या, प्रेम करतोस ना, मग एकदा सांगून बघ ना. तुला बोलायला जमत नाही ना, मग एखादं प्रेमपत्र लिही. ही माझी आयडिया तुझे कामी नक्की येईल बघ. कार्यक्रम संपला. त्या दिवशी पल्लवी आणि मनीषा दोघेही सोबत बसमध्ये होत्या. आज सगळी मुळे त्यांच्याकडे बघत होती. परशाही आज मनीषाकडेच बघत होता. हे भूषणने सदानंदाला दाखवलं आणि सांगितलं की तू आज ते पत्र लिही आणि तुझ्या मनातलं मनीषाला सांग. मी आहे तुझ्यासोबत. सदानंदाला हेच योग्य वाटलं होतं. मनीषा मात्र आज खूप आनंदात होती. पल्लवीला तिने तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं. तिलाही माहीत होतं की मनीषाचं खरंच खूप प्रेम आहे सदानंदवर, जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसलं होतं. तिनेही तिला सांगितलं की हे सगळं तू एक दिवस सदानंदला भेटून सांग. आपली मैत्रीण सोबत आहे म्हटल्यावर मनीषालाही थोडी हिंमत आली. एक दिवस सदानंदने आपल्या मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं. ती एकटीच काहीतरी लिहत होती. तेव्हा भूषणने त्याला आताच देऊन टाक सांगितलं. मग सदानंद मनीषाजवळ गेला आणि म्हणाला, मनीषा, मला तुला काही बोलायचं आहे. मनीषाला समजेना की सदानंदला अचानक काय बोलायचं आहे. तिनेही म्हटलं, बोल सदानंद, तुला काय बोलायचं आहे. तर याची तिच्यासमोर बोलायची हिंमत झाली नाही. पहिल्यांदा एका मुलीसमोर असं तो उभा राहून बोलत होता. त्याला समोर बोलायला जमतलंच नाही. त्याचे हात कापू लागले. मनामध्ये थोडीशी भीती वाटली. एवढा वेळही नव्हता. कुणीही येऊ शकत होतं. तर शेवटी सदानंदने सांगितलं की मनीषा, मला जे तुला बोलायचं आहे ते मी या चिठ्ठीत लिहिले. ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो आणि भूषण बाहेर निघून गेले. भूषणला वाटलंही आपला मित्र बोलला असेल तिला समोर, पण याने जमलंच नाही म्हटला. तर भूषण खूप बोलला. सदानंदलाही तुला बोलायलाही जमलं नाही.
तेव्हा दोघेही खूप हसले. दोघेही खूप चांगले मित्र होते. एकमेकांसाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. पण भूषणला हे माहीत होतं की सदानंदचं मनीषावर खूप प्रेम आहे आणि मनीषालाही आता कधी सदानंद नाही आला तर भूषणलाच विचारायची. तोही तिला सांगायचा. त्या दिवशी कॉलेजमध्ये मनीषाला कधी ती चिठ्ठी वाचते असं झालं होतं. ती आज खूप खुश होती. तर इकडे सदानंद घाबरला होता. आपण आपल्या प्रेमभावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या, पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता. त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं. मनीषाने सदानंदचे लिहिलेलं पत्र वाचलं. खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिनेही पत्र तिच्या डायरीत लपवून कपाटात ठेवलं. खूप वेळा वाचलं. तिला कळतच नव्हतं की आपण आपला होकार कसा कळवावा. तिनेही त्याला चिठ्ठीतच लिहिलं. दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली. सदानंदला जे समजायचं ते समजलं. त्यांनी वही घेतली. कॉलेज सुटेपर्यंत ते वाचूनही घेतलं होतं. तिने होकार दिलाय म्हटल्यावर सदानंदला खूप आनंद झाला. त्याने भूषणलाही सांगितलं. त्यालाही आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला. दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. एकमेकांना लपून छपून भेटायचे, कारण दोघांना कुणी एकत्र बघितलं तर भीती होती. रोज सर्वांसोबत बोलताही येत नसे. मग ते बसमधून उतरल्यानंतर एकमेकांना चिठ्ठी द्यायचे. आपल्या मनातलं एकमेकांना पोहोचवायचे. त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हताच, त्यामुळे रोज असं बोलताही येत नसे. कधी कधी तर नुसतं बघावं लागे, कारण सर्वांसमोर बोलताही येत नसे. दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांचं पहिलं वर्ष संपून गेलं. त्यांना कळलंही नाही. रोज जाता येताना भेटायचे, पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते. कोणाला माहीतही नाही व्हावं म्हणून जपून वागायचे. त्यानंतर तर मनीषाला खूप जपायचा. कुणी तिला नाव नाही ठेवलं पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा. पण पुढे मंदिरात, यात्रेत ते भूषण आणि पल्लवीमुळे भेटायचे. दोघांचेही प्रेमाचे दिवस खूपच छान चालले होते. ते मनाने खूप जवळ आले होते.